हॅलो फ्रेंड्स, केम लर्निंग चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण मेटलर्जी बद्दल डिस्कशन करतोय. मेटलर्जी मधल्या वेगवेगळ्या प्रोसेसेस बद्दल आपण माहिती घेतोय. आता शेवटच्या एपिसोड्समध्ये आपण मेटलर्जी मधल्या ज्या काही प्रोसेसेस समजून घेतल्या त्यातली शेवटची जी प्रोसेस आपण समजून घेतली त्यात आपण रिफायनिंग ऑफ द मेटल ही प्रोसेस आपण समजून घेतली. ज्या जनरल स्टेप्स 5 आपण बोललो होतो त्यात कॅल्सिनेशन, रोस्टिंग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, त्याच्यानंतर रिडक्शन ऑफ ओर अँड देन शेवटची प्रोसेस जी होती ती रिफायनिंगची प्रोसेस. या 5 स्टेपचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता मेटलर्जीचं एक एक्झाम्पल स्टडी करायचं. जनरल स्टेप्स आपण बघितल्या, पण पर्टिक्युलरली एखादा मेटल जेव्हा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तेव्हा कुठल्या पद्धतीनं करता येतो आणि त्यात कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपल्याला स्टेप्स फॉलो करायला लागतात, काय बदल करायला लागतात. जनरल प्रोसिजर जे आपण बघितल्या त्यात काही बदल करायला लागतात का, कारण मेटल टू मेटल ही प्रोसेस व्हॅरी होत जाते ना, त्यामुळे आपल्याला जनरल स्टेप्स मध्ये काही बदल करावे लागतात का, ह्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि आज जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो कॉपरची मेटलर्जी आपल्याला डिस्कस करायची. ठीक आहे. सो वी विल डिस्कस टुडे द मेटलर्जी ऑफ कॉपर अँड वी विल स्टार्ट विथ द ऑकरन्स ऑफ द कॉपर मेटल. कॉपर मेटल आपल्याला कुठे सापडतो त्याच्यापासून आपण सुरुवात करू. ऑकरन्स, इट इज फाउंड ॲज अ सल्फाइड्स, बेसिक कार्बोनेट्स अँड ऑक्साइड्स. म्हणजे कॉपर आपल्याला नॅचरल सोर्स मध्ये जो सापडतो तो सल्फाइड्सच्या फॉर्म मध्ये किंवा कार्बोनेट्सच्या फॉर्म मध्ये किंवा ऑक्साइड्सच्या फॉर्म मध्ये सापडतो. ठीक आहे. ऑल ओर कंटेन्स 2 to 4% ऑफ कॉपर. म्हणजे जर 100 ग्रॅम ओर असेल तर त्याच्यामध्ये हार्डली 4 ग्रॅम पर्यंत आपल्याला कॉपर सापडतो. म्हणजे बघा किती पर्सेंटेज कमी मिळतं. 100 ग्रॅम ओव्हरचं बसणं आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप एक्सट्रॅक्शन करत शेवटी जेव्हा जातो रिफायनिंग पर्यंत तेव्हा आपल्याला 4 ग्रॅम कॉपर मिळतो. सो सगळ्या ओव्हर्स मध्ये जे पर्सेंटेज आहे कॉपरचं ते 2 to 4% इतकं फक्त कमी आहे. ठीक आहे. सो द चीफ ओव्हर्स आर, आता कॉपरच्या ओव्हर्स कुठले आहेत 4-5 एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. महत्वाचे एक्झाम्पल्स इथं मेन्शन केलेले आहेत. Copper pyrites, which is having molecular formula CuFeS2, which is giving 50 to 80% of the world copper. म्हणजे जगात जे काही कॉपर एक्स्ट्रॅक्ट होतं ते कॉपर पायराइट्स पासून जास्ती प्रमाणात 80% ऑफ द कॉपर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कॉपर पायराइट्स. पायराइट्स म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न्स प्रेझेंट असतात, आयर्न सल्फाइड सारखे साइड प्रोडक्ट्स प्रेझेंट असतात किंवा बाकीचे मेटल्स प्रेझेंट असतात, त्यांना आपण पायराइट्स असं म्हणतो. पर्टिक्युलरली आयर्न मेटलचे सल्फाइड्स किंवा ऑक्साइड्स प्रेझेंट असतील तर त्याला पायराइट्स असं म्हणायचं. त्याच्यानंतर चाल्कोसाइट, विच इज ए कॉपर अल्सो नोन एज कॉपर ग्लान्स हॅव्हिंग copper sulfides or copper in the sulfide form. Then another third one is the malachite ore, which is having the molecular formula copper CO3 CuCO3 dot CuOH taken twice. कॉपर हायड्रॉक्साइड आणि कॉपर कार्बोनेट याचं मिक्सचर मॅलाचाइट मध्ये बघायला मिळतं. देन अझुराइट, कॉपर कार्बोनेट आणि कॉपर हायड्रॉक्साइडचं प्रपोर्शन बदललंय, फक्त मॅलाचाइट मध्ये प्रपोर्शन वेगळं आहे, 1:1 प्रपोर्शन आहे. सो 2:1 रेशो असतो अझुराइट मध्ये. मॅलाचाइट मध्ये 1:1 रेशो कॉपर हायड्रॉक्साइड आणि कॉपर कार्बोनेटचा. त्यांचे कलर पण मेन्शन केलेले आहेत. देन क्युप्राइट इज अनदर वन विच इज प्रेझेंट इन द ऑक्साइड फॉर्म, दॅट इज Cu2O. पण ह्या सगळ्या कमी प्रमाणात आढळणाऱ्या ओर्स आहेत. महत्वाची जी ओर आहे जी सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते ती कॉपर पायराइट्सच्या फॉर्म मध्ये कॉपर आपल्याला बघायला मिळतो. सो या 4-5 महत्वाच्या ओर्स आहेत ज्या तुम्ही मेन्शन करू शकतो आपण. ठीक आहे. सो वी आर डिस्कसिंग द मेटलर्जी ऑफ कॉपर विथ द स्टार्टिंग विथ ऑकरन्स ऑफ द कॉपर इन द वर्ल्ड. नाउ दिस इज समवॉट हाफ पार्ट ऑफ द मेटलर्जी ऑफ कॉपर. म्हणजे आपल्याला कॉपरची मेटलर्जीची स्टडी करायची डिटेलमध्ये, त्यातला हा अर्धा पार्ट इथे दाखवलेला आहे. कॉपर पायराइट्स व्हेन क्रश्ड अँड सिव्ड, then concentration of ore is the first step, then second is the roasting in reverberatory furnace in presence of air, then third one is the smelting in the blast furnace in presence of air,
ही थर्ड प्रोसेस आहे. आणि मग त्यातनं पुन्हा आपल्याला पुढे स्लॅग आणि मॅट कॉपर हा वेगळ्या पद्धतीनं सेपरेट होऊन मिळतो आणि तिथून मग आपण पुढे बाकीच्या प्रोसेसेस त्याच्यावरती करतो. म्हणजे त्याचं रिडक्शन म्हणा कॉपरचं, किंवा त्याच्यानंतर कॉपरचं पुढे रिडक्शन झाल्यानंतर त्याला रिफाईन करणं, या सगळ्या प्रोसेसेस आपण नंतर करतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्मेल्टिंग पर्यंत डिस्कस करणार आहे, म्हणून मी या प्रोसेस मधला इतकाच पार्ट घेतलाय. कुठला? स्मेल्टिंग पर्यंतचा पार्ट घेतलाय. याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो आपण याच्या पुढची जी काही ट्री डायग्राम आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूया. ठीक आहे. आता पुरतं आजच्या व्हिडिओसाठी ही ट्री डायग्राम तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आता आपण एक एक प्रोसेस डिटेलमध्ये डिस्कस करूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ऑफ कॉपर. कॉपरची जी पायराइटची ओर आहे ती आपण घेतली आणि तिचं कॉन्सन्ट्रेशन आपण करायचंय. कॉन्सन्ट्रेशन द ओर इज पल्वराइज्ड. पल्वरायझेशन म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पल्वरायझेशन म्हणजे इझिली रिमुव्हेबल इम्प्युरिटीज असतात ते आपण काढून टाकतो, त्याला पल्वरायझेशन असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन बाय फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. फ्रॉथ फ्लोटेशन मेथड आपण डिस्कस केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रॉथ तयार करतो आणि आपल्या ज्या काही मेटल सल्फाइड ओर मधला जो काय असेल किंवा मेटल ऑक्साईड असेल जो काय असेल तो कुठे तो फ्रॉथ मध्ये जमा होतो आणि बाकीच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, सँड इम्प्युरिटीज किंवा बाकी डस्ट इम्प्युरिटीज किंवा अजून काही ऑर्गॅनिक मॅटर वगैरे, ते सेटल डाऊन होतं विथ वेटिंग विथ वॉटर ॲट द बॉटम. अँड आपण फ्रॉथ सेपरेट करून घेऊन त्याला कलेक्ट करून घेऊन तो फ्रॉथ ड्राय अप केला की आपल्याला त्यातनं मेटल सल्फाइड एक्स्ट्रॅक्ट करता येतो. सो देअर वी आर युझिंग द वॉटर अँड पाईन ऑइल, मिक्सचर ऑफ वॉटर अँड पाईन ऑइल, तो वगैरे वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे आपण फ्रॉथ फ्लोटेशनचा. ओके. सो त्याचं इथं काही एवढं हे नाही, डिस्कशन करत नाही. रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर इन द ओर इन्क्रीजेस फ्रॉम 15 to 35%. म्हणजे जे काही पर्सेंटेज ओव्हर मध्ये होतं कॉपरचं ते आता इथं 15 to 35% वाढतं. आता इथं पर्सेंटेज वाढतं म्हणजे काय, कॉपर वाढतो का त्यातला? कॉपर नाही वाढत. ओव्हरचा पार्ट आपण सेपरेट करत जातोय ना, सो त्या प्रपोर्शन मध्ये कॉपरचं पर्सेंटेज वाढलं असं इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर इन्क्रीजेस आफ्टर द concentration of ore. Relative concentration of copper increases in the ore up to 15% to 35%. Okay, so this is what about concentration process, first step in the purification of copper metal or extraction of copper metal. Then second step is the roasting. रोस्टिंगच्या स्टेप मध्ये काय सांगितलंय, तर ओर इज हिटेड अप टू 823 केल्विन, 823 केल्विन पर्यंत हीट करतो. कशासाठी? टू कन्व्हर्ट फेरस सल्फाइड इंटू फेरस ऑक्साइड व्हाईल कॉपर लेफ्ट बिहाइंड ॲज अ कॉपर सल्फाइड. आता आपण हे जे टेम्परेचर निवडले हे महत्वाचं टेम्परेचर आहे. 823 केल्विनला फक्त आयर्न त्याच्यासोबत जो प्रेझेंट असतो. आपण कॉपरची जी ओर घेतली ती पायराइट ओर घेतलेली आणि पायराइट ओर मध्ये कॉपर सोबत दुसरा मेटल प्रेझेंट असतो तो आयर्न ऍज अ सल्फाइडच्या फॉर्म मध्ये. सो तो जो आयर्न सल्फाइड प्रेझेंट आहे तो आयर्न सल्फाइड आयर्न ऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतो रोस्टिंग मध्ये. टेम्परेचर किती दाखवलं इथं? 823 केल्विन टेम्परेचर सांगितले आणि हे टेम्परेचर महत्वाचं आहे. या टेम्परेचरला फक्त काय होतं, आयर्न सल्फाइडचं कन्व्हर्जन आयर्न ऑक्साइड मध्ये होतं. ठीक आहे. The escape of gaseous impurities give the ore a porous texture which is very essential for the next treatment. म्हणजे रोस्टिंग नंतर जी ट्रीटमेंट येणार आहे स्मेल्टिंगची किंवा रिडक्शनची, त्या प्रोसेससाठी या रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये जे काही गॅसियस इम्प्युरिटीज बाहेर पडणार आहेत, SO2 सारखे गॅसेस बाहेर पडतात ओरमधनं रोस्टिंग केल्यानंतर, त्या गॅसेसच्या बाहेर पडण्यामुळं ओरला काय येतं, पोरस टेक्स्चर येतं आणि ते पोरस टेक्स्चरमुळं पुढची प्रोसेस सोपी होते. ठीक आहे. विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर द नेक्स्ट ट्रीटमेंट. काय होते बघा, द रोस्टेड ओर दस कंटेन्स मेनली कॉपर सल्फाइड अँड FeS, फेरस सल्फाइड. ओके. कॉपर सल्फाइड आणि फेरस सल्फाइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. पार्टली कॉपर ऑक्साइड अँड कॉपर फेरस ऑक्साइड अलॉंग विथ नॉन व्होलाटाइल इम्प्युरिटीज. म्हणजे रोस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये FeS प्रेझेंट असेल, काही प्रमाणामध्ये शिल्लक असेल जो FeO मध्ये कन्व्हर्ट नाही झालेला आहे. कॉपर सल्फाइड प्रेझेंट असेल, तो काही कन्व्हर्ट होत नाही कॉपर ऑक्साइड मध्ये. मेनली मेजर मास जे असेल ते कॉपर सल्फाइडचं असेल आणि फेरस ऑक्साइडचं असेल आणि काही प्रमाणामध्ये अनरिएक्टेड राहिलेला फेरस सल्फेट आणि कॉपर ऑक्साइड थोडाफार कन्व्हर्ट झालेला कॉपर सल्फाइड कॉपर ऑक्साइड मध्ये जो कन्व्हर्ट झाला क्युप्रस ऑक्साइड तो पण प्रेझेंट असेल. सो ज्या काही रिएक्शन्स होतात तिथे मेन्शन केलेल्या आहेत बघा इथं. ट्वाइस ऑफ CuFeS2 म्हणजे पायराइट ओर प्लस O2. आपण ही CuFeS2 ची जी ओर घेतलेली इथं पायराइटची ती कॉन्सन्ट्रेट केलेली ओर हे लक्षात घ्या. सो दिस कॉन्सन्ट्रेटेड ओर व्हेन ट्रीटेड विथ ऑक्सिजन इट गिव्हज Cu2S
cuprous sulfide, then this gives ferrous sulfide, and then it is converted, and the remaining part of sulfur is converted into the SO2 gas. सो इथे SO2 गॅस लिबरेट होतो. आणि इथं काय प्रोसेस झाली, पहिल्या स्टेप मध्ये कॉपर सल्फाइड आणि आयर्न सल्फाइड हे दोघं वेगवेगळे झाले. ठीक आहे. आता हा जो आयर्न सल्फाइड आहे तो परत ऑक्सिजन सोबत फर्दर ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण टेम्परेचर घेतले ते लक्षात ठेवा, 823 केल्विन टेम्परेचर वापरले. सो या टेम्परेचरला ऑक्सिजन सोबत त्याचं परत ऑक्सिडेशन होतं अँड फेरस सल्फाइड इज कन्व्हर्टेड इन टू द फेरस ऑक्साइड. ओके, FeO मध्ये कन्व्हर्जन होतं. अगेन लिबरेशन ऑफ SO2 गॅस इज देअर. Some part of copper sulfide is also converted or oxidized to give Cu2O. cuprous oxide मध्ये कन्वर्ट होतो. परत SO2 गॅस इथं लिबरेट होतो. SO2 गॅस कशा पद्धतीने लिबरेट होतो, यातला सल्फर आणि ऑक्सिजन कंबाईन होतो आणि SO2 गॅस मध्ये कन्व्हर्जन होतं. आता पायराइड्स मध्ये कॉपर आणि आयर्न याच्यासोबत आर्सेनिक इम्प्युरिटीज पण असतात आणि अँटीमनीच्या इम्प्युरिटीज पण असतात SB च्या. ठीक आहे. सो आर्सेनस ऑक्साइड which is volatile compound and antimony oxide which is also a volatile compound. So here these impurities are converted into their oxide form which are volatile in nature and they are also liberated with SO2 gas. Okay, SO2 gas सोबत ते सुद्धा impurities आर्सेनिकच्या आणि अँटीमनीच्या इम्प्युरिटी ॲज अ ऑक्साइड म्हणून लिबरेट होतात, व्होलाटाईल गॅस म्हणून. सो यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढून टाकल्यात. सल्फरचं पर्सेंटेज आपण कमी केलं SO2च्या फॉर्म मध्ये बाहेर काढून. आर्सेनिक त्यातनं बाहेर काढून टाकला, अँटीमनी त्यातनं बाहेर काढून टाकला. शिल्लक राहिला तो फक्त कॉपर सल्फाइड आणि फेरस सल्फाइड. सो दिस इज व्हॉट अबाउट द रोस्टिंग. आता या रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये कुठले कुठले महत्वाचे प्रिन्सिपल्स, केमिस्ट्रीचे कुठले प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व आहेत त्याचं आपण थोडंसं डिस्कशन करू थोडक्यामध्ये. फिजिको केमिकल विच इज नोन ॲज फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व्ड इन द रोस्टिंग. फिजिकल केमिस्ट्री मधले कुठले असे प्रिन्सिपल्स आहेत जे इथं डिस्कस करण्यासारखे महत्वाचे फीचर्स आहेत. ही जी डायग्राम साईडला तुम्हाला दिसते, हा जो कर्व दिसतो तुम्हाला साईडला ड्रॉ केलेला, यू कॅन से इथे ग्राफ. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे तुम्हाला दिसतंय, दॅट ग्राफ इज कॉल्ड एज एलिंगम डायग्राम. व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड एलिंगम डायग्राम. Why it is used? The use of Ellingham diagram to understand the preferential formation of FeO, ferrous oxide, over the cuprous oxide, that is Cu2O. Ellingham diagram is the graphical representation. ही डायग्राम काय आहे एक्सप्लेन करण्यासाठी, तर इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ए प्लॉट ऑफ स्टँडर्ड फ्री एनर्जी डेल्टा जी ऑफ फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड और मेटल सल्फाइड्स वर्सेस टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरच्या अगेन्स्ट मेटल सल्फाइड्स किती टेम्परेचरला किंवा त्याची किती फ्री एनर्जी असते, कुठल्या टेम्परेचरला त्याची फ्री एनर्जी जास्त असते आणि कुठल्या टेम्परेचरला त्याची फ्री एनर्जी कमी असते, कशाची, मेटल सल्फाइडची किंवा मेटल ऑक्साइडची, आणि त्याच्यावरनं तो कुठल्या टेम्परेचरला स्टेबल आहे किंवा कुठल्या टेम्परेचरला तो डिकम्पोज होतो हे दाखवणारी जी डायग्राम आहे त्याला आपण एलिंगम डायग्राम असं म्हणतो. याच्यावरनं आपण त्याच्या फ्री एनर्जीचा स्टडी करू शकतो, ज्याच्यावरनं आपण असं कम्पेअर करू शकतो की कुठला सल्फाइड मोर स्टेबल आहे कुठल्या टेम्परेचरला आणि कुठल्या टेम्परेचरला तो डिकम्पोज होतो. ठीक आहे, पुढे बघूया काय म्हटलेलं आहे. दिस डायग्राम शोज द रिलेशन बिटवीन द टेम्परेचर अँड द स्टेबिलिटी ऑफ द कंपाऊंड. आता इथं बघा, आपल्याला हे जनरल इक्वेशन माहिती आहे, थर्मोडायनामिक्स मध्ये आपण स्टडी करतो. दॅट इज फ्री एनर्जी, गिब्स फ्री एनर्जी डेल्टा G0 इज इक्वल टू डेल्टा H0 मायनस T डेल्टा S0, वेअर G0 इज द Gibbs free energy, H0 is the enthalpy of formation, and T is the temperature at which you are studying the system, and S is the entropy of the system. Okay, or change in entropy. Delta S is the change in entropy, delta H is the change in enthalpy. So Gibbs free energy चा स्टडी आपल्याला या एलिंगम डायग्राम मध्ये बघायला मिळतो, ज्याच्यावरनं आपल्याला कुठला कंपाऊंड पटकन फॉर्म होऊ शकतो याची आयडिया येऊ शकते. From the Ellingham diagram, one can directly visualize the relative affinity of metal for oxygen and relative stability of oxides by the simply looking at the positions of the line on the diagram. Ellingham diagram मध्ये आपण एलिंगम डायग्राम जी बघितली ही आपण, त्याच्यामध्ये तुम्ही जर या लाईन्स बघितल्या, FeO ची लाईन -8480 गिब्स फ्री एनर्जीला, म्हणजे जूल किलो जूल पर मोल एवढ्या एनर्जीला जो तयार होतो, स्टेबल असतो असं म्हणू शकतो. आणि जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत जाऊ तशी त्याची गिब्स फ्री एनर्जी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, सो दिस डायग्राम शोज दॅट
the temperature is favorable or FeO formation is more favorable than other sulfides or other oxides. Then at 823 Kelvin, delta G0 for FeO is more negative than that of the copper oxide. Hence, at this temperature, very little amount of copper sulfide undergo decomposition to form the copper oxide. म्हणजे काय, आपण जे टेम्परेचर निवडलंय, या डायग्राम मध्ये जे टेम्परेचर दाखवलेलं आहे ते टेम्परेचर 823 केल्विन म्हणजे इथे कुठेतरी, बरोबर, 700च्या पुढे इथे कुठेतरी ते येणार, जिथे हा पॉइंट दाखवलाय फ्युजन पॉइंट, तिथून ते टेम्परेचर कन्सिडर केलंय. सो हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला FeO ची फ्री एनर्जी सगळ्यात जास्ती, बरोबर. फॉर्मेशन ऑफ FeO इज द हॅव्हिंग हायेस्ट फ्री एनर्जी विच फेवर्स द फॉर्मेशन ऑफ FeO ओव्हर द कॉपर ऑक्साइड, क्युप्रस ऑक्साइड. क्युप्रस ऑक्साइड पेक्षा FeO चं फॉर्मेशन हे फेवरेबल आहे असं ही डायग्राम आपल्याला दाखवते. ठीक आहे. सो वी आर studying this system at a constant temperature which is 823 Kelvin. Okay, keep in this mind. So this is what about the roasting and the physico-chemical principles involved in the roasting. Okay, so एलिंगम डायग्राम बद्दल आपण या रोस्टिंग मध्ये बोललो. ठीक आहे, फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स आपण स्टडी केले. आता नेक्स्ट प्रोसेस जी आपल्याला स्टडी करायची रोस्टिंग केल्यानंतरची ती स्मेल्टिंग आहे. ओके, what is smelting? It is the conversion of sulfide form into its pure sulfide form and removal of other impurities as a slag. Okay, so smelting मध्ये काय करतो आपण, the aim is to remove major impurities of iron as FeSiO3 slag म्हणून आयर्न ऑक्साइड जो तयार झालेला आहे मागच्या रोस्टिंग मध्ये, मेजर कंपोनंट म्हणून जो तयार होतो रोस्टिंग मध्ये तो कुठला आहे, आयर्न ऑक्साइड आहे, FeO. तो FeO जो तयार झालाय मागच्या प्रोसेसमध्ये रोस्टिंगच्या, तो स्मेल्टिंग मध्ये आपण ऍज अ स्लॅग म्हणून बाजूला काढतो. ओके, अँड टू ऑब्टेन कॉपर सल्फाइड विच इज कॉल्ड एज कॉपर मॅट इन प्युअर स्टेट, म्हणजे कॉपर मॅट आपल्याला जो मिळतो तो प्युअर स्टेट मध्ये मिळवण्यासाठी स्मेल्टिंग केली जाते. ओर इज मिक्स्ड विथ कोक अँड सिलिका. सिलिका इज ऍडेड ॲज अ फ्लक्स व्हाईल कोक प्रोव्हाइड्स द टेम्परेचर ॲज वेल ॲज इट रिड्युसेस द copper oxide if present, which is as an impurity present into copper sulfide. Okay, so coke, powdered coke is mixed with ore and silica is added as a flux, and to convert this ferrous oxide into silica slag. Okay, now here in this process we are using the temperature 1573 Kelvin. Okay, so keep in mind in the back process that is called as roasting, we used the lower temperature at 823 Kelvin. Now we are using somewhat higher temperature, little bit higher temperature, that is 1573 Kelvin. Okay, in reverberatory furnace. मागची पण प्रोसेस आपण रिव्हर्बेटरी फर्नेस मध्येच करतो, ही पण प्रोसेस रिव्हर्बेटरी फर्नेस मध्येच करतो. देन कॉपर सल्फाइड इज नॉट अफेक्टेड ड्युरिंग द स्मेल्टिंग. कॉपर सल्फाइड वरती काहीही परिणाम होत नाही स्मेल्टिंग करत असताना, फक्त कन्वर्जन कशाचं होतंय, FeO चं कन्वर्जन स्लॅग मध्ये होते. इट सेटल डाऊन बिलो द इमिसिबल स्लॅग. स्लॅग जी तयार होते मळीवरती त्याच्या खाली कॉपर सल्फाइड डिपॉझिट होतो. आणि परत एकदा स्लॅगचा आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, तो हा जो सल्फाइड आहे त्याचं ऑक्सिडेशन होण्यापासून स्लॅग त्याला प्रोव्हाइड करते. सो स्लॅग वरती राहते आणि त्याच्या खाली डिपॉझिट काय असतो, कॉपर सल्फाइड डिपॉझिट झालेला असतो. ओके, सो स्मेल्टिंग मध्ये ही महत्वाची गोष्ट होते. वी आर युझिंग द टेम्परेचर 1573 Kelvin. अगेन देर आर सम रिएक्शन्स लाईक कॉपर ऑक्साइड रिएक्ट्स विथ फेरस सल्फाइड. नाऊ जो काही कॉपर ऑक्साइड पहिल्या रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये तयार झाला असेल तो होत नाही at 823 Kelvin ला, तो होत नाही तयार. इट इज नॉट फेवरेबल हॅव्हिंग गिव्स फ्री एनर्जी, फेवरेबल गिव्स फ्री एनर्जी at this lower temperature 823 Kelvin. But still if there is some conversion of some of the copper oxide into copper sulfide into copper oxide in case of roasting, then again in this process, that is smelting, in this process iron sulfide reacts with copper oxide to reconvert it again into the copper sulfide, and FeO is formed, which is having the delta H, that is free enthalpy of formation, that is minus 82 kilojoule, and this is having negative sign, means energy is liberated in this process. This is an exothermic reaction, you can say, and in the exothermic reaction 82 kilojoule energy is liberated in the conversion of cuprous oxide into cuprous sulfide. Then second reaction is given here, FeS plus thrice O2, जो काही ferrous sulfide मिळाला होता आपल्याला
रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये, तो फेरस सल्फाईड ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि FeO मध्ये कन्वर्ट झालेला होता आणि त्यामध्ये जी एन्थाल्पी बाहेर पडते किंवा लिबरेट होते, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, म्हणजे निगेटिव्ह साईन दिले म्हणजे ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे परत, आणि इथे मात्र हाय अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते, 941.4 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी इथे रिलीज होते. त्याच्यानंतर FeO when react with SiO2 it gets converted into the FeSiO3 which is called as slag. Okay, FeSiO3 is called as slag, and here also delta H of formation is negative sign, having negative sign with 35.15 kilojoule per mole value. So all these three reactions shows that enthalpy of formation for these three processes is negative, that is energy is released as exothermic reaction carried out, and therefore have less energy requirement for this reaction to carry out. Okay, then Fe2O3 when treated with coke, as we are mixing the coke in the smelting, this Fe2O3 which is formed, that is higher oxide of the iron if formed, then it is treated with coke to again reconvert it or reduce it to FeO form. म्हणजे Fe2O3 जो तयार झालाय त्याला रिडक्शन करून परत FeO च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट आपण कोकच्या साह्याने करतो. सो कोक इज ऍडेड टू रिड्यूस हायर ऑक्साइड ऑफ आयर्न इफ फॉर्म्ड to FeO, that is ferrous oxide, and carbon monoxide is liberated as a side product. The matte consist of, आपल्याला जी शेवटी मॅट मिळते स्मेल्टिंग मध्ये, दॅट कन्सिस्ट ऑफ 80 to 90% ऑफ सल्फाइड्स ऑफ कॉपर. म्हणजे इथं बघा परत प्युरिटी वाढत चालली आहे ओरची, म्हणजे कॉपरची प्युरिटी वाढत चालली आहे ओर मध्ये. 80 to 90% सल्फाइड ऑफ कॉपर प्रेझेंट असतो, आणि आयर्न जो प्रेझेंट असतो तो 10 to 20% ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये आयर्न प्रेझेंट असतो. ठीक आहे. सो we are increasing the percentage by carrying out these processes over the ore. आता परत एकदा फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स कुठले इन्व्हॉल्व आहेत स्मेल्टिंग मध्ये त्याचा परत एकदा एलिंगम डायग्राम, तीच डायग्राम वापरून आपण परत एकदा स्टडी करूया. सो डेल्टा जी, दॅट इज गिव्स फ्री एनर्जी फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉपर सल्फाइड इज मोर निगेटिव्ह दॅन कॉपर ऑक्साइड. कॉपर ऑक्साइड पेक्षा कॉपर सल्फाइडची फॉर्मेशनची जी गिव्स फ्री एनर्जी ती हायर टेम्परेचरला, बघा तुम्हाला इथं दिसेल, इथलं जर टेम्परेचर तुम्ही कन्सिडर केलं 1500च्या पुढे, आपण किती वापरतोय, 1700च्या पुढे टेम्परेचर वापरतोय. सो 1700च्या पुढे टेम्परेचर गेल्यानंतर कॉपर सल्फाइडचं फॉर्मेशन त्याच्यासाठीची जी गिव्स फ्री एनर्जी ती जास्ती आहे कुणापेक्षा, कॉपर ऑक्साइड पेक्षा. सो अल्टिमेटली देर इज फेवरेबल कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉपर सल्फाइड. डेल्टा G0 फॉर द फॉर्मेशन ऑफ FeO इज मच हायर दॅन दॅट ऑफ FeS. FeSचा जर विचार केला फेरस सल्फाइडच्या, तर त्याच्यापेक्षा फेरस ऑक्साइडचं फॉर्मेशनची गिव्स फ्री एनर्जी 1700 डिग्रीला खूपच जास्ती आहे, 320 ते 240च्या मध्ये, म्हणजे नियर अबाउट 270-280 आहे. ओके, सो खूप जास्ती आहे ती फेरस सल्फाइड पेक्षा गिव्स फ्री एनर्जी. सो देर इज अ फेवरेबल कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ FeO as well as for the formation of Cu2S, copper cuprous sulfide at higher temperature. Okay, at higher temperature copper has great affinity for sulfur. लोअर टेम्परेचरला नसते, पण हायर टेम्परेचर जसं जसं येत जाईल, अटेन होत जाईल, तस तसं कॉपरची सल्फर सोबत अफिनिटी वाढत जाते, अँड लोअर अफिनिटी फॉर ऑक्सिजन. व्हाईल आयर्नच्या बाबतीत उलट होतं, आयर्न पॉझेसेस लेस अफिनिटी फॉर सल्फर अँड नाउ ग्रेटर अफिनिटी फॉर ऑक्सिजन. जी प्रोसेसेस सल्फरसाठी आयर्नसाठी होते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस कॉपरसाठी होते. हायर टेम्परेचरला, म्हणजे 1700च्या पुढे जर टेम्परेचर गेलं तर त्या टेम्परेचरला कॉपरची सल्फर सोबतची अफिनिटी वाढते आणि ऑक्सिजन सोबतची अफिनिटी कमी होते. थोडक्यात कॉपर ऑक्साईडचं पर्सेंटेज कमी कमी होत जाऊन कॉपर सल्फाईडचं पर्सेंटेज वाढत जातं, आणि त्याच हायर टेम्परेचरला आयर्नच्या बाबतीत उलट प्रोसेस होते. आयर्न सल्फाईड मधलं सल्फरची आयर्न सोबतची अफिनिटी कमी होऊन तो डिकम्पोज व्हायला सुरू होतो, आणि तो कन्वर्ट कशात होतो, आयर्न ऑक्साइड मध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होतो. ओके, सो दिस इज व्हॉट द फिजिको केमिकल प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन द स्मेल्टिंग. पुढे काय म्हटलंय, ऑल द हीट नेसेसरी टू कीप द मास इन मोल्टन स्टेट कम्स फ्रॉम द कन्व्हर्जन ऑफ FeS टू FeO. FeS पासून FeO मध्ये जे कन्व्हर्जन होतं पहिल्या प्रोसेसमध्ये किंवा कुठल्याही प्रोसेसमध्ये, तिथं जी एनर्जी रिलीज होते, डेल्टा H इज निगेटिव्ह 82 किलो जूल पर मोल, एवढी जी एनर्जी रिलीज होते, दॅट एनर्जी इज युज्ड टू कीप द मास इन मोल्टन स्टेट. जे काही स्लरी आहे किंवा जे काही आपल्याला मेटल सल्फाइड, कॉपर सल्फाइड तयार होतो, तो मोल्टन स्टेटमध्ये ठेवण्यासाठी ही जी रिलीज झालेली एनर्जी ती कामी येते. ॲट हायर टेम्परेचर व्हॉट एव्हर लिटल अमाऊंट ऑफ cuprous oxide is formed during the roasting is also converted
टू द क्युप्रस सल्फाइड. म्हणजे हायर टेम्परेचरला जो काही क्युप्रस ऑक्साईड थोडासा तयार झालेला होता, आपण याच्या रिएक्शन्स पण मागे बघितलेले आहेत मागच्या स्लाइड वरती. सो जो काही तयार होतो कॉपर ऑक्साईड तो परत रिकन्वर्ट कशात होतो, कॉपर सल्फाइड मध्ये. देन सम ऑफ द FeS रिमेन्स डिझॉल्व्ड इन द कॉपर सल्फाइड क्युप्रस सल्फाइड. सो क्युप्रस सल्फाइड मध्ये थोडासा FeS शिल्लक राहतोच, जरी आपण किती प्रयत्न केला तरी तो वेगळा होत नाही. थोडाफार, अगदी थोडं पर्सेंटेज 5-10% शिल्लक राहतं. हेन्स स्मेल्टिंग इज नीडेड टू रिपीट अगेन टू ऑप्टेन द प्युअर कॉपर मॅट. म्हणजे तुम्हाला जर कॉपर मॅट प्युअर फॉर्म मध्ये हवी असेल, जितक्या प्युअर फॉर्म मध्ये तुम्हाला हवी असेल तितक्या वेळा तुम्हाला ही प्रोसेस म्हणजे स्मेल्टिंगची प्रोसेस काय करायला लागते, रिपीट करायला लागते. सो अशा पद्धतीनं स्मेल्टिंग प्रोसेस रिपीट करून आपण ह्या प्रोसेसेस मध्ये कॉपर मॅट ही प्युअर फॉर्म मध्ये मिळवू शकतो. ठीक आहे. सो this is what about the smelting. Today we discussed in this video about the extraction of copper from the different types of ore. We are using the pyrite ore of the copper, and in that ore we are performing the step by step operations. First operation is the concentration of ore. याच्यामध्ये आपण फ्रॉथ फ्लोटेशन सारखे मेथड वापरतो आणि त्यातनं कॉपर सल्फाइड, आयर्न सल्फाइड जो काय असेल तो वेगळा काढतो. त्याच्यानंतर आपण त्याला रोस्ट करतो, रोस्टिंगची प्रोसेस देतो. त्या रोस्टिंग मध्ये आपण एलिंगम डायग्राम, त्याचं फिजिको केमिकल प्रिन्सिपल काय आहे इन्व्हॉल्व असलेलं ते पण बघितलंय. आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप मध्ये आपण स्मेल्टिंगची प्रोसेस कशी करतो त्याचं आपण डिस्कशन केलं, ज्याच्यात आपल्याला काय मिळते, प्युअर कॉपर मॅट मिळते. नाऊ दिस कॉपर मॅट ऑब्टेन in pure form is further subjected to the reduction process, and then it is further subjected to the purification, that is called as refining of the copper process. So these are the two processes remaining that we will discuss in some another video or next video. Okay, so आजच्या प्रोसेस मध्ये जे काही आपण डिस्कशन केलं ते जर तुम्हाला आवडलं असेल, त्यातलं जर पार्ट तुम्हाला समजले असतील, त्याचे प्रिन्सिपल्स तुम्हाला लक्षात आले असतील, तर या व्हिडिओला लाईक करा आणि केम लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.